प्रभाग क्रमांक 14 मधील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी हात जोडून विनंती करत आहे, या जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या भाजप पक्षाने एकाही मातंग समाजाच्या उमेदवाराला तिकीट न दिल्यामुळं मी स्वतः अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट विनोद लक्ष्मण पांडव प्रभाग क्रमांक 14D मधून त्यांना अपक्ष उमेदवारी उभा केला आहे आणि त्यांची निवडणूक निशाणी कपाट आहे। म्हणून मी या प्रभाग क्रमांक 14 मधील मतदार जनतेला विनंती करत आहे की आपण ॲडव्होकेट विनोद लक्ष्मण पांडव यांच्या कपाट या निशाणी समोरील बटन दाबून बहुमताने असं विजय करावा आणि आतापर्यंत जे जे नगरसेवक निवडून आले त्या नगरसेवकांनी फक्त जनतेच्या हिताचं कुठलंही काम केलं नाही, जनतेचं कल्याणाचं कुठलंही काम केलं नाही। फक्त या प्रभागामधील जेवढे भी उमेदवार आहे, जेवढेही पक्षाचे उमेदवार आहे, यांनी फक्त स्वतःचं पोट भरण्यासाठी गुत्तेदारी करण्यासाठी हे नगरसेवकाची निवडणूक लढत आहे आणि स्वतःची गुत्तेदारी करून आपलं स्वतःचं घर भरण्याचं काम करत आहे। पण मात्र ॲडव्होकेट विनोद लक्ष्मण पांडव हा एकमेव असा नवीन चेहरा आहे जेणेकरून या प्रभागामधील जे गोरगरीब जनता असेल यांच्या भविष्यासाठी शैक्षणिक क्षेत्र असेल, आरोग्य असेल, म्हणजे ज्या ज्या यांच्या अडीअडचणी आहे या सुधारण्यासाठी अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट विनोद लक्ष्मण पांडव यांना उभं केलेलं आहे। म्हणून या प्रभाग क्रमांक 14 मधील जनतेला मी विनंती करत आहे की आपण या उमेदवाराला बहुमताने असं निवडून आणावे, अशी विनंती मी प्रभाग क्रमांक 14 मधील मतदार बांधवांना करत आहे, मातांना करत आहे, भगिनींना करत आहे। आणि त्याचबरोबर या जालना महानगरपालिकेमध्ये जेवढे मातंग समाजाचे जे उमेदवार आहे, या जालना शहरातील मातंग समाजाच्या मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करत आहे, ज्या ज्या प्रभागामध्ये मातंग समाजाचे उमेदवार उभे आहे त्यांना आपण बहुमताने निवडून आणायचं आहे आणि भाजप या पक्षानं त्यांची जागा दाखवण्याचं काम या शहरातला मातंग समाज केल्याशिवाय राहणार नाही, एवढीच मी विनंती करतो। थांबतो। मी संजू बाबा गायकवाड लघु शस्त्र सेनेचा संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, जालना। वीडियो देखने के लिए धन्यवाद। ऐसे ही जुड़े रहे हमारे साथ, लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल खासदार टाइम्स को सब्सक्राइब करें। साथ ही देश और दुनिया की ताज़ा खबरें जानने के लिए हमारी वेबसाइट www.khasdartimes.com पर विजिट करें। इसके साथ ही अगर आप खासदार टाइम्स से जुड़ना चाहते हैं अथवा पत्रकार बनना चाहते हैं तो स्क्रीन पर दिए गए नंबर पर संपर्क करें। धन्यवाद।